श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री सीता माता की जय। महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ अशा भगवंताला नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वर्तन भगवंताला प्रिय आहे असं सदाचरण असं धर्माचरण आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठ असे कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर दोन्ही आदरणीय संहिता वाचक यांना नमस्कार करतो। गेली 3 वर्ष भगवान दत्तात्रेयांच्या चरणी कुठली कथा व्हावी या तळमळीनं आमच्या टीमला गेली 3 वर्ष बोलवणारी साखरप्याची श्रोते मंडळी आज उपस्थित आहेत। त्यांना नमस्कार करतो सगळ्यांच्या तर्फे आणि भागवत कथेला आरंभ करतो। भारतीय संतांनी मनुष्याच्या जीवनाला एक प्रगल्भ गंभीर दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत अवघड असणारा वेद आणि वेदांत अवघड असणारं शास्त्र त्यांनी पुराणामध्ये गुंफलं म्हणजे कथांच्या मध्ये गुंफलं। वेदांमधले मोठे मोठे सिद्धांत आपल्या कधी लक्षात आले हे काही न शिकलेल्याला सुद्धा लक्षात येणार नाहीत, पण त्याच्या वेदांचे सिद्धांत लक्षात येतील ही व्यवस्था पुराणांनी केली। वेदांना तसंही मर्यादा आहे आपल्याला समजायला।
म्हणून वेदांचं उपबृंहण कोणी केलं असेल तर ते पुराणांनी केलं, असं स्वतः व्यासानीच म्हटलेलं आहे. उपबृंहण म्हणजे एनलार्जमेंट, स्पष्टीकरण. वेद हे घटनेसारखे असतात. घटनेत कुठलेही कायदे लिहिलेले नसतात, पण कुठल्या बेसवर, कुठल्या आधारावर कायदे करावेत हे घटनेने सांगितलेलं असतं. मग प्रत्यक्षात राज्यघटनेचा आधार घेऊन कायदे लिहिले जातात. आणि कायदे जे बनले गेले, त्या कायद्याने जे निर्णय दिले गेले, जे न्याय दिले गेले, त्या पुस्तकांना केस लॉज म्हणतात. त्या ठिकाणी अशी अशी केस झाली, मग त्या ठिकाणी असा या लॉनी आधाराने हा निर्णय दिला गेला, आणि मग त्या आधारावर दुसऱ्या न्यायपीठामध्ये आपल्याला दाद मागता येऊ शकते. या बघा, इकडं असं दिलं होतं, सुप्रीम कोर्टाने हा न्याय दिला होता, त्या या बेसवर आम्हाला तुम्ही सोडा किंवा काय असेल ते करा. एक्झॅक्टली वैश्विक घटना आहे राज्यघटना. राज्यघटना म्हणजे आपल्या राष्ट्र कसं चालेल ती घटना. विश्व कसं चालेल, आपलं एकच विश्व नाही, अनंत विश्व कशी चालतील ही घटना म्हणजे वेद आहेत. पण या वेदांमध्ये कायदे नाही आहेत. कायद्यांचं रूप येतं ते शास्त्रांमध्ये येतं. वेदांनी विधिनिषेध एकदा सांगून ठेवले, पण विधिनिषेधाचा तपशील कशात येतो तर तो स्मृतींमध्ये येतो, शास्त्रांमध्ये येतो. आपण कित्येक वेळेला सकाळी पूजा करतो किंवा ही गुरुजी मंडळी आपल्याला पूजा सांगतात, ते श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम असं म्हणतात बघा. म्हणजे श्रुती, स्मृती आणि पुराण अशा तिन्हीचा उच्चार आपण, लक्ष नसतं आपलं तिकडं, कारण आपण ठरवलेलं आहे की चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. लग्नामध्ये त्या चेहरा साफ करणाऱ्याकडे जास्त लक्ष द्यायचं, वेदमंत्राकडे लक्ष द्यायचं. जिकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे लक्ष देत नाही, आणि म्हणून प्रपंच नीट होत नाही असं सांगायचंय मला म्हणजे शास्त्राला. मला काहीच सांगायचं नाही वैयक्तिक. हे वेदांमध्ये आलेलं शास्त्रांमध्ये स्मृतीमध्ये येतं, आणि वेद शास्त्रामध्ये स्मृतीमध्ये आलेले केस लॉज कशात येत असेल तर ते पुराणात येतात. बघा, तो गजेंद्र असा वागला ना त्याला असं फल मिळालं, तो कंस असा वागला ना त्याला हे फल मिळालं. त्याला कळत नव्हतं असं नाही, कळत तर सगळं होतं. तो जरासंध असा वागला ना त्याला कृष्णाने संपवलं. रावणाची संध्या कधी चुकलेली नाहीये, रावणाचा वैश्वदेव कधी चुकलेला नाहीये. धर्मकर्माला केवळ देहाच्या पातळीवरच त्यांनी महत्व दिलं, चित्ताच्या सुजनतेकडे लक्ष त्यांनी दिलं नाही. त्याचा परिणाम त्यांना धर्म कळला नाही, असं हनुमंत स्वतः म्हणतात. हनुमंतांनी जेव्हा पहिल्यांदा पाहिलंय रावणाला तेव्हा अहोरूपम अहोरूपम, काय दिसतोय रावण. एक जर दुर्गुण याच्यात नसता तर हा इंद्रादी देवतांचं रक्षण करणारा जगाचा त्राता ठरला असता, असं हनुमंताच्या मुखामध्ये वाल्मिकीने श्लोक ठेवला. हा रावण ऐकता ऐकता आपल्याला हे कळतं की कुठे चुकायचं नसतं. राम ऐकता ऐकता आपल्याला कळतं की कुठे कशाला बरोबर म्हणतात. म्हणून सातत्याने या कथा ऐका, म्हणजे वेदशास्त्र ऐकल्याचं फल आपल्याला मिळेल. म्हणून या पुराणांची आयोजन पूर्वी मठमंदिरात सर्वत्र होत असत. दुपारच्या वेळेला सगळ्या मंदिरामध्ये पुराण असत, आणि विश्वाची रचना सामान्यातल्या सामान्याला पुराण सांगतात. काहीही एकही रुपया न मोजता आपला सगळा समाज सुशिक्षित यामुळे होता कारण तो पुराण ऐकत होता. काढून बघा 100 वर्षापूर्वीच्या सगळ्या मंदिरात पुराण होती की नाही बोला. एक मंदिर असं नव्हतं की ज्या मंदिरात वेदचर्चा शास्त्रचर्चा झाली नाही, आणि अपेक्षा काही नाही, पुराणिकाला काही द्यायचं नाही, कारण मुठभर तांदूळ व्हायचं तिथे, तो तेवढ्यात भात शिजवून खायचा. मेकॉलेने लिहिलंय हे, मी माझ्याबद्दलच बोलत नाहीये. ज्या मेकॉलेला आणि मॅक्स मिलरला इंडियन कल्चरचं, भारतीय संस्कृतीचं वाटोळं करायला ईस्ट इंडिया कंपनीने पाठवलं, त्यांनी लिहून ठेवलं की अरे इथले सगळे लोक सुशिक्षित आहेत. बैलगाड्या जर दोर समोर आल्या तर समजून घेतात अरे ही बैलगाडी जरा महत्वाची आहे, ही आधी गेली पाहिजे, हा होऊन बाजूला होतो.
आपण मेकॉले वाचून बघा, तरुणांकरता सांगतो. त्यांनी सांगितलं भारतात 100% लोक शिकलेले आहेत. मॅक्समुलरना दिले 95% शिकलेत आणि मेकॉलीन दिले 100% शिकलेत. आणि ते इतके सुसंस्कृत आहेत, जगात कुठेही नाही अशी संस्कृती भारतामध्ये. म्हणून आपल्याला त्यांच्या कल्चरबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल अनादर उत्पन्न केला पाहिजे. हे पुराण किंवा वेद याला मायथॉलॉजीत टाकलं त्यांनी, म्हणजे घडलेलंच नाहीये. मिथ म्हणजे घडलेलं नाहीये. ऍक्च्युअल जे घडलेलं आहे ते मायथॉलॉजीत टाकून दिलं. आणि आज आपली अवस्था अशी झाली आहे की 16 सोडून ठेवलं आणि ओवळं सापडत नाहीये. आणि आजच ही परकीय मंडळी जी आहे ती संस्कृत शिकतायत आणि या पुराणांचा आधार घेऊन आपला विकास करून घेत आहेत. मला आता सगळे आधार आपल्या समोर ठेवायचे नाहीयेत. मला हे सांगायचं की आपली सत्ता आपलं आहे. हे पुराणं आपली आहेत, वेद आपले आहेत. सगळीकडे याचा प्रचार झालाय. पृथ्वीवरती सर्वत्र आपले ऋषीमुनी गेले, पण निर्माण झालेत वेद ते बहुतांशी वेद भारतात निर्माण झालेत. ऋषीमुनींना सुचलंय ते या भूमीत सुचलंय, म्हणून भारताला देवभूमी म्हणतात, भारताला कर्मभूमी म्हणतात आणि इतर भूमींना भोगभूमी म्हटलेलं आहे. आणि काहीतरी आपलं पूर्वपुण्य आहे म्हणून कशी का असे ना संस्कृती टिकून आहे. कशी का असे आजारी पडली आहे. खरं सांगू, आता परिस्थिती दसऱ्याला सीमोल्लंघनाला रत्नागिरीला झालेला प्रकार वाचला तर वाटतंय काय कुठपर्यंत जळत आलंय घर. पण थोडीफार संस्कृती टिकून आहे म्हणून अजून दुखदुखी. एकाने विचारलं का हो हे आजारी पडतात सारखे हो. एक माणूस फार आजारी, काय आजारी पडतात म्हणले जिवंत आहेत म्हणून. मेल्यावर आजारी पडायचा प्रश्नच पडत नाहीये. आजारी पडते आपली संस्कृती पण पुन्हा उभारून बाहेर येते. थोडी प्रस्तावना मी याकरता केली की सावधानतेनं आपल्या पुराणांकडे, आपल्या संस्कृतीकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्यांना काही कमी पडणार नाही. आपलं ऐहिकही उत्तम होणार, पारलौकिकही उत्तम होणार आणि आध्यात्मिक प्रगती पण होणार. आणि आपण जिथे राहू तिथे आनंदच आनंद करणार. आपल्या उपस्थितीने आपण आनंद देऊ अशी आपली संस्कृती आहे. जशी तुळस 24 तास ऑक्सिजन देते आणि पोल्युशन कमी करते, गायीची उपस्थिती अनेक प्रकारचं प्रदूषण कमी करते, तशी भारतीय संस्कृती जपणारा जो आहे तो अनेक प्रकारची वैचारिक प्रदूषणं कमी करतो. वैयक्तिक जीवनात तर तो आनंदी असतोच, पण तो जिथे जाईल तिथे सकारात्मकतेनं सगळं ब्रह्मांड भरून टाकतो. समर्थ म्हणाले रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. या न्यायाने आपण या कथेचं आयोजन केलेलंच आहे. आपण प्रत्यक्षात आरंभ करूया श्रीमद भागवताच्या उद्गाराला. श्रीमद भागवतातला पहिला जो श्लोक आहे तो जन्माद्यस्य यतः काल आपण पाहिला. आरंभ करताना नेहमी कशा करता मी हे सांगतोय याचं म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट बिफोर वर्क, संकल्प म्हणतो ना, संकल्प करतात ना आपण. ही संध्या मी कशाला करतोय. मम उपात्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातर माध्यान्ह किंवा सायं संध्याम उपासिष्ये. सगळ्या प्रकारची पातकं नाहीशी व्हावीत म्हणून मी संध्या करतोय, किंवा आमच्या सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मी ही पूजा करतोय, अमुक अमुक कर्म करतोय. तसं भागवत कशा करता तर सत्यम परम धीमहि संकल्प आहे. तो परमसत्याला मला बुद्धीने धारण करायचं. विश्व नाहीस झालं तरी असेल, विश्व निर्माण होण्यापूर्वी जे होतं आणि विश्वरूपानं आत्ता जे परावर्तित होते, विश्व म्हणून भासतंय, अशा विश्वंभराला मी बुद्धीनी आणि अंतःकरणाने धारण करतो असा संकल्प झाला. व्यासाने हे लिहिलंय ना, व्यासाने लिहिलेलं भागवत हे भागवत नाही, लक्षात घ्या. व्यासाने शुकदेवांना भागवत शिकवलं, शुकदेवांनी राजा परीक्षितीला शिकवलं. राजा परीक्षितीला शुकदेवांनी जे सांगितलं ते नैमिषारण्यामध्ये उग्र श्रवा महाराजांनी 88,000 ऋषींना सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी जे सांगितलं गेलं त्यांचं ते शिष्य लिहित असतात आणि ते आपण वाचत असतो.
हे लक्षात घ्या. नाही तर शुक उवाच, व्यास राजाला सांगतायत, शुकदेव सांगतात, असं कशाला लिहितील? व्यास भागवत लिहितील ना. भागवतात मध्ये मध्ये आलेले सिद्धांत व्यासाने एकत्रित केलेले आहेत, ते शुकदेवांनी राजाला सांगितले. आणि ही कथा उग्रश्रवा ऋषींनी 88,000 ऋषींना सांगितली आहे. आणि त्यातही सांख्यायनाने केलेला उपदेश आहे, कपिलाने केलेला उपदेश आहे बरं का. अनेकांनी, गौतमांनी केलेला उपदेश आहे, अनेक कपिलांनी केलेला उपदेश तर खूप चांगला आहे, जडभरतांनी केलेला उपदेश आहे. म्हणजे अनेक नंतर लिहिलं जातं. जसं आज प्रोफेसर जे येतात, कुठलाही एका टेक्स्टवरनं, एवढ्या टेक्स्टवरनं प्रोफेसर एखादा क्लास घेतो, शिकवतो, आणि त्यानं काय शिकवलं हे नंतर लिहिलं जातं. तसं भागवत आहे. प्रश्न आला पाहिजे मनात की अरे असं कसं काय? उग्रश्रवा ऋषींनी 88,000 ऋषींना भागवत सांगितलं, हे व्यास कशाला लिहितील? व्यासाने लिहिलेलं मूळ आहे, नंतर शुकदेवांनी सांगितलेलं आहे, नंतर आता म्हणलं तसं उग्रश्रवा ऋषींनी सांगितलंय, नंतर त्यांच्या शिष्याने लिहिलेलं जे आहे ते आपल्यापर्यंत उपलब्ध आहे. तपशिलाची गरज नाहीये, पण अभ्यास करता मी सांगतोय. पहिल्यांदा 6 प्रश्न विचारलेत ऋषी मुनींनी की महाराज भागवत आम्हाला सांगा, पण एक महत्वाचा आम्हाला प्रश्न विचारायचा आपल्याला, की 6 प्रश्न विचारलेत त्यांनी. पहिला प्रश्न असा, नैमिषारण्य हा प्रसंग चाललाय, पण काल पाहिलंय, नैमिषारण्य ऋषय शौनकादय हे सगळे लोक बसलेत. आणि शौनक हे पूर्वी राजे होते आणि आता ऋषी आहेत, राजर्षी आहेत. ते त्यांच्याकडे आयोजन आहे यज्ञाचं, ते प्रतिनिधी आहेत आणि प्रश्न विचारतात की महाराज आम्हाला आपल्याला काही विचारायचं आहे. प्रश्न आमचा असा आहे, अतः साधोत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषया ब्रूहि न श्रद्धदानानां येनात्मा संप्रसीदति. सगळ्या शास्त्राचं सार आम्हाला सांगा. सगळं वाचायला, अभ्यासायला वेळ नाही हो, क्षमता पण नाही. एकदा तुम्ही काही वाचायला लागलात आणि अभ्यास करायला लागलात, मोठे मोठे ग्रंथ, की जंगलात फसल्यासारखं होतं. कुठून निघालो कुठं कळत नाही. योग वासिष्ठ वाचून बघा म्हणजे कळेल, कुठून निघालो, कुठं पोहोचलो, काय झालं, कुठला विषय चालला होता सुचत नाही. मी काय करू, मी आत्ता काय करू हे सांगा ना, सारभूत सांगा. माझी लाईफस्टाईल कशी मिळते? बरं, प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा वय आहे, प्रत्येकाचं वेगवेगळी जबाबदारी आहे. म्हणून त्यामुळे प्रत्येकाला एकच सिलेबस देता येणार नाही आहे. म्हणून थोडक्यात सांगा की सगळ्याचं सार काय. आता हा साधोत्र यत् सारम समुद्धृत्य मनीषया ब्रूहि न श्रद्धदानानां येनात्मा संप्रसीदति. सगळ्या अर्थानं कल्याण होईल असं मला सिलेबस, आत्ताच्या भाषेत अभ्यासक्रम सांगा. दुसरा प्रश्न, मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशाने होतं? विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू? मनुष्यत्व सिद्ध कशाने होतं ते आम्हाला तुम्ही सांगा. तिसरा प्रश्न, आपण आर्य लोक, आत्ताच्या भाषेत हिंदू लोक, काही गोष्टी मानतो, म्हणजे आत्मा मानतो, आपण वेद मानतो, आपण पुनर्जन्म मानतो, आपण कर्मविपाक सिद्धांत मानतो, आपण ईश्वर मानतो, आपण अवतारवाद मानतो. काही मान्यता आहेत आपल्या, म्हणून आपण हिंदू आहोत बरं का. दारावर पाटी आहे म्हणून जे आपण हिंदू नव्हे. नकळत आपण बोलतो असं वागू नको, भोगायला गेलं म्हणजे नकळत आपण कर्मविपाक सिद्धांत म्हणतो, म्हणजे पुनर्जन्म मानतो. अहो, परमात्मा सर्वत्र आहे हो, आपण आत्मा मानतो. देव बघून घेईल, अवतार घेतो बरं का तो, म्हणजे आपण अवतारवाद मानतो. आमचा तिसरा प्रश्न असा आहे की परमेश्वर अवतार घेतो असं आपल्या धर्माने सांगितलं. यदा यदा ही धर्मस्य अधर्मस्य, ज्या वेळेला अधर्माचा, धर्माची जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला परमात्मा अवतार घेतो. अवताराचं नेमकं प्रयोजन काय आहे? रावणाला मारायला राम झाला, शक्यच नाही. जर परमेश्वराने विश्व निर्माण केलंय असं आपण जर विधान केलं तर रावणाला कोणी निर्माण केलंय? परमेश्वराने निर्माण केलंय.
मग त्याला मारणं काय अवघड आहे? बॅकअप काढून घ्यायचा हार्टचा. मोबाईल कंपन्या बॅकअप काढून घेतात, मग मोबाईलचा उपयोग काडी ओढायला पण नाही होत की नाही. परवा एकाने मला प्रश्न विचारला की गोळ्यांच्या मध्ये 10च गोळ्याच्या स्ट्रीपमध्ये 10च गोळ्या का असतात? म्हणलं रावणामुळं. कारण त्याला एकाच वेळेला 10 टॅबलेट घ्यायला लागायच्या हो तेव्हापासून. रावणा मारायला राम नाही झालेला. भागवत संकल्पना स्वच्छ करत जातं बरं. रामायण ऐकायला त्यावेळेला आपल्याला वेगळा ध्वनी ऐकू येईल, पण भागवत लास्ट सगळ्यातला शेवटचा ग्रंथ भागवत आहे व्यासांचा. कंसारा मालायला तो कृष्ण झालेला नाही, अहो हार्ट फेल. हिरण्यकश्यपूला मारायला त्यानं वराह अवतार घेतलेला आहे का? प्रत्यक्ष स्वाईन व्हायची गरज नाही, स्वाईन फ्लू. जर सगळंच तो चालवतोय असं विधान आहे ना. काही नाही म्हणलं, चालला होता रावण आणि एकदम त्याचा हार्ट फेल झालं. अहो रावणाला तर सर्दी लगेच, कोरोना लगेच झाला असता, किती इन्फेक्शन व्हायची शक्यता. या नाकाचा बरा झाला तर त्या नाकाला झाला. कंटाळा येऊ नये म्हणून मी विनोदाची पेरणी करतोय. मुद्दा लक्षात घ्याल की रावणाला मारायला, कंसाला मारायला, अमक्याला मारायला, मारण्याकरता, ठार मारण्याकरता अवतार नाहीये तो. म्हणजे पटत नाहीये. अहो रावणाचं उदात्तीकरण केल्यासारखं आहे. अहो प्रत्यक्ष परमात्म्याला राम व्हायला लागलं हो, कंस व्हायला लागलं हो. अहो विश्वाला निर्माण करणारा त्यातल्या एका आकाशगंगेतल्या, एका सूर्यमालेतल्या, एका पृथ्वीवरचा एक कीटक, त्याला मारायला काय करायचंय? म्हणून ईश्वर अवतार का घेतो हे सांगा. नेमकं प्रयोजन काय? चौथा प्रश्न. आत्ता जो कल्प चालू आहे, आत्ताच्या कल्पाचं नाव आहे श्वेतवाराह कल्प. अनेक कल्प आहेत. कल्प म्हणजे 71 महायुग. 43,20,000 वर्षाचं एक महायुग असतं. डिवायडेड बाय 4. याला 4 न भागलं, समान भागायचं नाहीये, वेगवेगळं भागायचंय. की 17,12,000 वर्षाचं आहे ते कृतयुग आहे. 12,96,000 वर्षाचं आहे ते त्रेतायुग आहे. 8,64,000 वर्षाचं आहे ते द्वापर युग आहे. आणि 4,32,000 वर्षाचं आहे ते आता किंवा कलियुग आहे. हे सगळे मिळून 43,20,000 वर्ष होतात. गुणिले 71 म्हणजे एक कल्प. मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या पुस्तकाने इतका मोठा काल सांगितला असेल. आणि हा काळ कधी सुरू झालाय? श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचा वराह अवतार घेतला भगवंतानं. खूप योजनाच्या योजना मोठं होतं आणि त्यानं हा कल्प तयार केला, म्हणजे त्यांनी हा आरंभ केला. आत्ताचा कल्प जो आरंभ केला त्या विष्णूचा अवतार आहे. विष्णोराज्ञया श्वेतवाराह कल्पे विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य. विष्णूच्या आज्ञेने प्रवर्तमान झालेला हा श्वेतवाराह कल्प आहे. यामध्ये 71 या महायुगापैकी किती युग झाली आहेत? 28 युग झालेली आहेत. आपण आरती म्हणतो ना, युगे नामदेवांनी दिले. नामदेवांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त होता. एक अगदी साधी गोष्ट आपण मान्य करायला, म्हणजे जर शहाणे असू तर मान्य करू. खरं आहे हो, नामदेव महाराजांची पांडुरंग बोलायचे म्हणजे निश्चितच माझ्यापेक्षा ते शहाणे होते. आता 28 महायुग झाली आहेत. 28 म्हणजे पहिल्या महायुगामध्ये कृष्णावतार फिरत फिरत आलाय तो पंढरपूरला आणि पुंडलिकाच्या प्रेमात पडला, रुक्मिणीला विसरला. रुक्मिणी मागेच राहिली दिंडीर वनामध्ये आणि तिथे तो उभा राहिलाय. तो तिथे अजून वाट पाहतोय. युगे 28 विटेवरी उभा. या 28 महायुगामध्ये 28 महायुग जी झाली या कल्पामध्ये, त्यातलं श्वेतवाराह कल्प म्हणजे श्वेतवाराह कल्पामधले 28. आत्तापर्यंत अवतार किती किती झाले? प्रश्न काय आहे? अवतार किती किती झाले, कोणकोणते झाले आणि त्यांनी काय काय लीला केल्या? चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न. ईश्वर विश्व निर्माण कसं करतो आणि का करतो? कशासाठी करतो? निर्माण करतो परमेश्वर विश्व असं आपण सगळ्या धर्मात ऐकतो, पण कशाला? व्हाय आणि हाऊ? त्याची
म्हणजे टप्पेवार काहीतरी याच्यानंतर हे निर्माण करतो. आपण काल ऐकलं अन्वयात इतरतः, का आणि कसं. आणि 6वा शेवटचा प्रश्न, आत्ता कोणताही अवतार चालू नाही आहे. रामावतार होऊन गेला, कृष्णावतार होऊन गेला, बुद्धावतार होऊन गेला, आणि आजच्या मितीला कुठलाही अवतार चालू नाही आहे. कोणी म्हणत असेल तर मी अवतार आहे, तर तो अवतार कलंकी होणार आहे. कलंकी पुढे देव होणार आहे, पुढे होणार आहे. तर आजच्या मितीला सज्जनानं कुणाला शरण असावं. म्हणजे इथला प्रश्न, इथला जरा कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस आहे. धर्म कुणाला शरण गेला म्हणजे काय. कृष्णावताराच्या समाप्तीनंतर धर्म कुणाला शरण गेला हे आज आपल्याला लावून घ्यावं लागेल. म्हणून भागवत नेहमी पारंपरिक लोकांकडून ऐकावं, म्हणजे त्यांना त्याचा अर्थ त्यांच्या गुरुजींनी सांगितलेला असतो. कळत नाही तो. आपण भागवत वाचायला घ्या, कित्येक मंत्र कळतच नाही तो. कित्येक मंत्र कसा अर्थ लावायचा याचा, मग गुरुजनांसमोर बसावं लागतं. मग त्यांनी परंपरेनं ऐकलेले असतात, ते सोडवायचे कसे. अहो, तुकोबांचा अभंग सोडवणं अवघड आहे. भागवत नंतरचा भाग आहे. तुकोबांचा एक अभंग आहे, माय बापे जीवे मारावे, बायकाचे पाय धरावे. अभंग आहे तुकोबांचा. आणि जोर जोरात टाळ वाजवत वाजवत, पखवाज वाजवत वाजवत म्हणत असतो मी, माय बापे जीवे मारावे, बायकाचे पाय धरावे. आणि नंतर अभंग सोडवला आमच्या गुरुजींनी, माये बापे म्हणजे प्रकृती पुरुष दोन्ही विसरा, आणि बा एकाचे पाय धरावे. बा एकाचे, असं खूप असतं, म्हणजे कूट प्रश्नात्मक. म्हणून आम्हाला सांगा तुम्ही की सध्याच्या काळामध्ये धार्मिक मनुष्य जो आहे, म्हणजे जो सज्जन आहे, धार्मिक बिर्मिक फार मोठा अवघड शब्द नका, जो सज्जन आहे, पापभिरू आहे, साधा आहे, जरा गंमत जम्मत इकडं तिकडं करेल, पण कोणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही त्याला. आपलं चांगलं व्हावं वाटतं, मुलाबाळांचं कल्याण व्हावं वाटतं, आरोग्य नीट राहावं वाटतं, सगळ्या अर्थानं त्यानं कुणाला शरण जावं. असे 6 प्रश्न ऐकले आणि अत्यंत आनंद झाला सूत महामुनींना, उग्रश्रवा ऋषींना. खूप आनंद झाला. का? अहो, ज्याला जे आवडतं त्याला ते विचारलं ना की त्याला आनंद होतो. ज्याला क्रिकेट आवडतं त्याला कॉमेंट्री विचारली, काय झालं काल, म्हणले पाकिस्तानही गेलं, भारतही गेलं बाजूला 20th. मला कोणीतरी पाठवला मेसेज म्हणून मला माहिती आहे आमच्या ग्रुपला, मला काही फार इंटरेस्ट नाही राहिलेला आता त्यात. पण ज्याला क्रिकेटमधलं आवडतं त्याला क्रिकेटमधला विचारा की त्याला लगेच उत्साह येतो. तसं ज्यांचं सतत हे चिंतन चाललंय, विश्व निर्माण कसं झालं, देव कशी कृपा करतो, आपलं कल्याण कसं करावं, सारखं त्याच करिअरिस्ट जे आहेत ना, त्यांना त्यातलं विचारल्यावर आनंद झाल्यावर पहिल्यांदा त्यांना त्यांच्या श्रीगुरूंची आठवण आली आणि डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. यम प्रव्रजंत, इथे श्लोक आला, शुकदेवांचं स्मरण झालं. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम, अपेत कृत्यम. अजून मुंजीचा संस्कार झालेला नव्हता या बाळावर, आणि भराभरा भराभरा शुकदेव चालले. अजून जानवं नाही मिळालेलं, अजून शेंडी नाही मिळालेली, कर्माचा अधिकारी नाही बनवलेला त्याला, पण त्याच्या आधीच साक्षात्कार होऊन गेला त्या बाळाला. आणि भागवत कळलं त्याला, आणि तो भराभरा चालला. यम प्रव्रजंत, व्रज म्हणजे फिरणारे, प्रव्रज म्हणजे सातत्यानं फिरणारे. आपण संन्यासाना शब्द वापरतो, परिव्राजक. कुठे थांबत नाही. गाईच्या धारेला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ एखाद्या धारात थांबतात. चालले पुढे, नाही जगाशी घेणं देणं, जगाचं कल्याण व्हावं हा संकल्प आहे, आशीर्वाद आहे. अपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. द्वैपायन म्हणजे वेदव्यास, विरहानी पुत्रविरहानी मागे धावायला लागले. अरे शुका, अरे शुका, अरे शुका, कुठे चाललास, मुंज व्हायची, तुझं लग्न व्हायचंय, थांब थांब थांब, अरे थांब, कुठे चाललास. मुलाच्या विरहामध्ये धावतायत वेदव्यास. वाटेमध्ये काही सरोवर होती, काही अप्सरा स्नान करत होत्या. शुकदेव 16 वर्षाचे तरुण, एकही कपडे नाही, नग्नावस्थेत, दिगंबर, दिशा हेच अंबर, आणि तरुण मुलगा असा चाललाय. या सगळ्या अप्सरा स्नान करत होत्या, लाजल्या नाहीत. त्यांनी जागेवरून नमस्कार. का? सर्वभूत हृदय आहेत शुकदेव, त्यांना परकेपणाच वाटला नाही. हो,
तान्ह बाळ आहे, आई लाजते का हो त्याच्यासमोर? कपडे बदलताना आई लाजते का? आई परक्यासमोर लाजते. शुकदेवांकडे पाहिल्यानंतर त्या अप्सरांना वाटलं, हे आणि आम्ही दोन नाही आहोत, आमचं स्वरूप चाललंय. आणि मागणं व्यास आले. अप्सरांनी लगेच कपडे अंगावर असं उत्तरीय घेतलं, लगेच लाजल्या. व्यास म्हणाले, माझा तरुण मुलगा नग्नावस्थेत नाही इथनं गेला, तरी सुद्धा तुम्ही लाजला नाहीत, तरी सुद्धा तुम्ही कुठेही परकेपणा दाखवला नाहीत. आणि मी एवढा म्हातारा, अंगावर सगळे कपडे, आल्यानंतर लगेच लाजताय तुम्ही, हे काय फरक का असा? अप्सरा म्हणाले, साधं आहे, यातला फरक तुम्हाला कळला, हाच तो फरक आहे म्हणले. देहबुद्धीच नाही शुकदेवांकडे. मला खूप वेळा वाटतं शुकदेव भगवंताचं दर्शन होईल तेव्हा होईल, पण हे शुकदेव कसे असतील एकदा बघावं. आपली योग्यता नाही मला कळतंय, दर्शन घ्यायची नव्हे, नमस्कार सुद्धा करायची लायकी नाही आमची, पण वाटतं कसे असतील हो हे शुकदेव, कसं भागवत सांगितलं असेल ते. अहो ते समाधी अवस्थेत सांगत होते. लोकांची रिॲक्शन काय आहे, मध्येच कोणी उठतंय का, कोणाचा मोबाईल वाजतो का, लक्ष नाही त्यांचं. कसं शुकदेवांनी भागवत सांगितलं असेल, इमॅजिन करावं. इमॅजिन करता 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 ते द्वार मोकळं होतं ज्या द्वाराकडे आपल्याला साक्षात्कार ठेवलेला असतो. फक्त अक्षरात अडकू नका, फक्त शब्दात अडकू नका, शब्दांचा विचार करत करत त्याच्या अर्थाकडे चला. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः. शुका शुका म्हणून हाक मारायला सुरुवात केली, पण शुकदेव ओज देईनात. कोण शुक? शेवटी सर्वभूत हृदय म्हणजे दगडालाही वाटतंय मी शुक आहे, प्राण्यांना वाटतंय मी शुक आहे, खांबाला वाटतंय मी शुक आहे, जड आणि चेतन सगळ्यांना वाटतंय. कारण यांना कळतंय ना, हे विश्वची माझे घर, हे समस्त ही वासुदेव. त्यामुळं दगडांनी आणि झाडांनी ओ द्यायला सुरुवात केली असं वर्णन आहे इथे. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तम सर्वभूत हृदयम मुनिम आनतोस्मी. सर्वभूत हृदय सगळ्यांनी दगडांनी ओ दिला हो. म्हणले तुम्हाला नाही हाक मारत आहे, म्हणले शुक म्हणलात ना तुम्ही, हो मग आम्ही शुकच आहोत ना. कसं वाटलं असेल? हा श्लोक जरी ऐकला तरी आपल्याला आपल्या सद्गुरूंची आठवण व्हावी. आपल्या सद्गुरूंचं वर्णन आहे हे. कशा करता डोळ्यात पाणी आलं, कशा करता ही आठवण आली? या तुमच्या 6 प्रश्नांची उत्तर मी देऊ शकणार आहे, याचं कारण गुरुजींनी मला ती दिलेली आहेत. सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आहे म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, नाही तर मी उत्तर देऊ शकलो नसतो. म्हणून कृतज्ञतेने नेत्र पाणावले. आता बोलायला आरंभ होणार आहे, पण आवृत्ती टाळण्याकरता हे 6 प्रश्न आता तुम्ही भागवत ऐका, म्हणजे तुम्हाला 6 प्रश्न कुठेतरी उत्तरं मिळतील. मी इथे सिक्वेन्सली असे 6 उत्तर आता देत बसत नाही, नाही तर वेळ जाईल त्यात. आणि हीच उत्तरं भागवतात आहेत. बरं, हे भागवत लिहिलं कसं गेलं? तर इथे देवर्षी नारदांची एक कथा येते. कथा रंगवणार नाहीये मी. देवर्षी नारदांच्या पर्यंत एक बातमी गेली, म्हणजे कोणी पोहोचवली नाही. नारदांना कळलं की माझा शिष्य व्यास आत्ता अत्यंत खिन्न आहे. का खिन्न होते? खिन्नतेचं कारण काय? तर त्यांनी खूप मोठं काम आपल्याकरता केलं, खूप मोठं. वेद मुळातला एक होता, पण खूप मोठा विस्तार होता, म्हणून त्याचे 4 विभाग केले. ऋग्यते स्तूयते इति ऋग्वेदः. स्तवन ज्यामध्ये असतं, स्तुती जास्त असते, असे मंत्र वेगवेगळे काढले. म्हणजे फायलिंग करणं म्हणतात ना, आपण विषयवार एखादं फायलिंग करतो, घरातले कागद सापडत नाहीत, इलेक्ट्रिकचे बिलं वेगळी असतात, आमकं वेगळं, नगरपालिकेची बिलं वेगळी असतात, मग सगळंच आपण एकत्र चोथा करून ठेवलेला असतो, त्याचं काही सापडत नाही ऐन वेळेला. मग केव्हा तरी घरात आपण रजा काढून ते सगळं वेगवेगळं करतो, तारीखवार लावतो. तसं व्यासानी वेद राशी होता, त्या वेदांचे 4 विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद. ते 4 विषय दिलेत त्यांनी. त्याच्यामध्ये काय काय आले? होत्याकरता कुठला वेद, प्रस्तोत्याकरता कुठला वेद, उद्गात्याकरता कुठला वेद. बरं, असे 4 वेद चौघांकरता
म्हणजे कसे उपयोगात आणावेत ते असं. त्यानंतर 5 शास्त्र लिहून झालेली होती, त्याचं उत्तर म्हणून ब्रह्मसूत्र, उत्तर मीमांसा लिहिली. 6 शास्त्र तयार झाली, 4 वेद 6, असं खूप वेळा म्हणत असतो बघा आपण, 4 वेद 6 शास्त्र. 4 म्हणजे काय ते, हे 6 शास्त्र म्हणजे आपल्याला प्रकाशित केली त्यांनी. लिहिलेलं होतं आधीच, गौतमाने लिहिलं न्याय, कपिलांनी सांगितलं होतं सांख्य, व्यासांच्या शिष्यांनी, त्याचं नाव जैमिनी, त्यांनी धर्मजिज्ञासा पूर्वमीमांसा सांगितलेली होती. असं कणाद नावाचे होते, त्यांनी न्यायातला अजून विशेष म्हणजे वैशेषिक न्याय सांगितला. 2 न्याय आहेत तर आणि 2 योग आहेत आणि 2 मीमांसा आहेत, असे 2 आहेत. शेवटी या सगळ्याचं उत्तर म्हणून ब्रह्मसूत्र. आता हे बरंच झालं. आता ब्रह्मजिज्ञासा, आता तो ब्रह्मजिज्ञासा, विश्व निर्माण, विश्व ज्यातून निर्माण झालं ती जिज्ञासा, मग इथून निर्माण झालं जन्माद्यसे. आता एवढं सगळं केलं. 18 उपपुराणं लिहिली, 17 पुराणं लिहिली, पण व्यासांना अजून पुरे वाटे ना. नीट ऐका बरं, भागवताची जन्मकथा आहे ही. भागवत कसं लिहिलं गेलं, एवढं सगळं केलं की काय काय केलं. आता पुन्हा वाचा, पुन्हा बघा. 4 वेद लिहिले नाहीत त्यांनी, लिहिले म्हणजे होते, लिहिले वेद. पूर्वी लिहायची पद्धतच नव्हती. पाठ करायचं, ऐकून पाठ करायचं, वाणीनी सांभाळायचं, यांनी सांभाळायचं, वाणीनी सांभाळायचं, म्हणून त्याला वाङ्मय म्हणतात. वाङ्मय, वाणीनी सांभाळायचं, वाङ्मय. मग त्यांनी शिष्यांना शिकवायचं, त्यांनी शिष्यांना शिकवायचं, त्यांनी शिष्यांना शिकवायचं, त्यांनी असं खूप वर्षानुवर्ष, म्हणजे शतकानुशतकं हे चाललंय, युगानुयुग. नंतर मग लिहायची पद्धत पडली. असो, तर एवढं सगळं झालं, पण त्यांना असं वाटलं की अजून काहीतरी लिहायला पाहिजे, म्हणजे सांगायला पाहिजे. आणि त्यांना बरं वाटे ना. मी याला नेहमी स्वयंपाक करणारी एखादी सुगृहिणी असते ना, तिचं उदाहरण देतो. जावई जेवायला येणार आहेत म्हटल्यानंतर 2-4 चटण्या करते, 2-4 कोशिंबिऱ्या करते, 2-4 भाज्या करते, बरं का. घरी स्वयंपाक करणाऱ्या, इकडं काही आपल्याकडं उदाहरण चालणार आहे, हे काही प्रॉब्लेम नाही. बरं, अजून आपल्याकडं इतकं बिघडलेलं नाही की सगळं मागवायचं. त्यामुळं एखादी सुगृहिणी असते की नाही, ती खूप खूप करते बघा. ह्यानी भागणार नाही, अजून जावयाला आपल्याला काहीतरी जेवायला लागेल, मग थालीपीठ करूया, मग बुवा अमुक करूया, मग गुलाबजाम करूया, हे करूया. जसं एखादी सुगृहिणी किती पदार्थ केले तरी तिला अजून काहीतरी पाहिजे असं वाटतं. पण येणारे लोक तृप्त होऊन गेले पाहिजेत ना. तसं व्यास आपल्या आध्यात्मिक भोजनाची व्यवस्था करतात. त्यांना असं वाटलं अजून काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि इथे नारदांना कळलं आणि नारदांचं आगमन होतं. नारायण 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 नारायण. अखंड नामलतिका मुखी चाले नारायण हरी अशी नामलतिका. यथान्याये कालक्षपण करणे भाव इतुका. येऊन पोहोचले आणि नारदांनी प्रश्न विचारला व्यासांना, काय समस्या आहे. व्यासांनी लगेच सांगितलं असं असं आहे. मोठी माणसं खूप प्रांजळ असतात, साधी असतात. ते म्हणाले काय करू मी. ते म्हणले तू काय कर हे मी तुला सांगणार नाही, मी काय केलंय मी तुला सांगतो. आणि व्यासांनी इथे जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर देताना नारदांनी एक सुंदर कथा सांगितली. ती कथा सांगण्यात वेळ नाही घालवत मी. नारदांच्या पूर्वजन्मातली कथा आहे. पूर्वकल्पामध्ये नारद हे जे होते ते चांगले गाणारे होते. उपबर्हण नावाचे गंधर्व होते. आणि त्यांचं गाणं काही चुकलं म्हणून त्यांना शाप झाला, म्हणून ते दासीपुत्र झाले. आणि सगळ्या ठिकाणून उपेक्षा उपेक्षा आणि उपेक्षा, त्याचा परिणाम त्यांचं चित्त संवेदनाशील झालं. सगळीकडं फक्त अपमान. आणि याचा परिणाम असा झाला की त्यांना कुणीच आपलं वाटेना. आणि अशा स्थितीत ते कथा कीर्तनाला जाऊन बसले. आणि कथा कीर्तन ऐकता 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 ते भगवंताच्या प्रेमात पडले. ते इतके प्रेमात पडले की भगवंताचे झाले. आणि नंतर किती महान झाले. त्यांच्या नशिबात नसताना भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुझ्या नशिबात नव्हतं तरी मी तुझ्या तळमळी करता दर्शन दिलंय. आता हा देह पडेपर्यंत माझं नाम गात राहा.
आणि पुढच्या याच्यापासून म्हणजे हा देह पडल्यानंतर पुढचा जो जन्म होईल त्यावेळेला मी तुला माझा सर्वश्रेष्ठ प्रचारक करीन. मी कोणीच नव्हतो, पण प्रेमाने मी भगवंताच्या उद्धरून गेलो, भगवंताच्या प्रेमाने मी उद्धरलो. म्हणून तुम्ही सगळं लिहिलत, महाभारत लिहिलत, तुम्ही सगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिलेत, पण तुम्ही भगवंताच्या प्रेमात पडता येईल अशी एकतरी कथा लिहिलीत का? विद्वानातल्या विद्वानाला सुद्धा स्तिमित व्हायला लावावं. विद्यावतां भागवते परीक्षा. आणि एखाद्या भोळ्या बाबड्या माणसाला सुद्धा कृष्ण आपला वाटावा. काय असं काही लिहिलं का? तुम्ही कृष्ण रंगवलात, पण तो तरुणांचा कृष्ण रंगवलात महाभारतामध्ये. आयडियाज कशा करायच्या असतात, कृष्ण नीती, विदुर नीती, अमकी नीती, तमकी नीती, कसं राज्य चालवायचं हे सगळं मान्य आहे की, पण सगळ्यांना कुठं राज्य चालवायचंय? सगळ्यांना रोजचा प्रपंच करायचा आहे. म्हणून तुम्ही भोळ्या भाबड्या लोकांकरता एखादा ग्रंथ लिहा, आणि तो ग्रंथ असाही लिहा की विद्वानातल्या विद्वानाची सुद्धा हाऊस जिरावी. दोन्ही असं कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र म्हटलं तर सगळ्यात सोपं आहे, आणि म्हटलं तर सगळ्यात अवघड आहे. असा एक ग्रंथ लिहा. व्यास म्हणाले गॉट इट, मिळालं. आणि यानंतर व्यासाने भागवताची रचना केली. ते भागवत शुकदेवांना शिकवलं. शुकदेवांनी राजा परीक्षितीला भागवत का सांगितलं? शौनकाने पुढचा प्रश्न विचारला की राजाचं काय नडलंय भागवत ऐकायला यायला? राजा ऐकायला येऊन बसेल? मुख्यमंत्री समजा, किंवा पंतप्रधान म्हणा, किंवा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, हे कशाला कथेला जातील? गेल्यावर त्यांच्या आजूबाजूचेच लोक किती असतील, आणि त्यांना आपलं ते सगळं सांभाळावं लागतं. ब्लॅक कमांडो, जामको तमको, व्याप कोणी बरं त्या श्रद्धेनं ऐकू शकणार नाही. एखादा सर्वसामान्य साधा वारकरी कुठेही कुठल्याही फडावर बसतो, रामकृष्ण हरी म्हणतो, डोळ्यात पाणी येतं, ज्ञानोबांची कथा ऐकताना प्रसाद घेतो, निघून जातो. किती छान लाईफ आहे. राजाला भागवत ऐकावं असं का वाटलं? प्रश्न आहे. तर तो राजा म्हणजे प्रत्येकच आई आपल्या मुलाला राजा राजा म्हणते, असा नव्हता काही तो. नुसता तो पुण्या मुंबई त्याचा 2 BHK नव्हता, पृथ्वीचा राजा होता असं वर्णन आहे. भागवतात वर्णन आहे की पांडवांचं राज्य जेव्हा परीक्षितीकडं शिफ्ट झालं, हँडओव्हर झालं, तेव्हा त्यानं पुन्हा जिंकले प्रदेश. कुठले कुठले जिंकले त्याची यादी दिली भागवतात. ती यादी विलक्षण पराक्रमी होता तो. इकडून कृष्णांचा नातू, इकडून अर्जुनाचा नातू, केवढा पराक्रम आहे. अभिमन्यूचा मुलगा, काही कमी नाहीये. कथा कीर्तन प्रवचनाला जाऊन बसला तो, म्हणजे काही त्याच्यात कमी नव्हतं. काही राजा होता, तो का भागवताला बसला याचा विचार केला पाहिजे. आणि राजा इतक्या एकाग्रतेने बसला की सगळं विसरून बसला, आणि कथा ऐकल्यानंतर उद्धरून गेला. या पुढच्या कथानकाला आरंभ करूया, पण तत्पूर्वी थोडंसं नाम गाऊया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. आरंभ करूया आता. प्रत्यक्ष कथानकांना आरंभ होतोय. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय राधे जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय राधे जय राधे,
जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे। जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते। उग्रश्रवा ऋषी म्हणाले, ऐका ऋषी हो, राजा असो किंवा रंक असो, उद्धाराची पद्धत एकच असते. राजा कथानकाला ऐकू यायला येऊन बसला, शुकदेवांसमोर येऊन बसला. याचं कारण काय घडलं ऐका. महाभारती युद्धाचा शेवटचा दिवस आहे आणि अश्वत्थाम्याला सेनापती केला गेला. अश्वत्थाम्याने पांडव समजून पांडवांच्या 5 मुलांना झोपेत असताना ठार मारलं आणि त्यांची मुंडकी घेऊन, अशी आपण शहाळी आणतो अशी 5 मुंडकी घेऊन तो दुर्योधनाला दाखवायला गेला. अत्यंत वाईट वाटलं द्रौपदीला, कारण ही द्रौपदीची 5 मुलं होती. निपुत्रिक झाली द्रौपदी, मरतवांस. दुःखाला पारावार नाही. आपल्या मुलाला खर्चटलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. कल्पना करा द्रौपदीची अवस्था काय झाली असेल. कोसळली द्रौपदी. ऋषी हो, भीम आणि अर्जुन 2 जण निघाले. कुणी हे कर्म केलंय? दृष्टद्युम्नालाही मारलंय, द्रौपदीच्या भावाला झोपेत असताना. सगळे नियम धाब्यावर बसवले. अश्वत्थाम्याने त्या अश्वत्थाम्याला धरून आणला, मुसक्या बांधून धरून आणला आणि उभा केला द्रौपदी समोर. अश्वत्थाम्याला पाहिलं आणि द्रौपदीच्या अंतःकरणातली आई जागी झाली. इतका वेळ ममता जागी होती, आता आई जागी झाली. तिनं म्हटलं, मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितरां गुरु. अर्जुनाला सांगितलं, अश्वत्थाम्याला सोडून द्या. का? मला जे दुःख होतंय ना ते याच्या आईला झालेलं मला नाही सहन होणार. याला तुम्ही ठार मारला तर कृपी माता द्रोणाचार्यांची पत्नी किती दुःखी होईल. बरं, याला मारून माझी 5 मुलं जिवंत होणार नाहीये. तो दुःख झाल्यानंतर पहिल्या क्षणाला तिला वाईट वाटलं होतं, पण यानंतर तिला केवढा मोठा निर्णय सांगितला आणि सोडायला लावलंय. सोडा. सयेष भगवान द्रोण पुत्ररूपेण वर्तते. प्रत्यक्ष द्रोणाचार्य तो आहे. आज द्रोणाचार्य नाही आहेत म्हणजे त्यांची जागा कुणाची आहे? या मुलाची आहे. आपले गुरुजी येतो. आणि तिनं नमस्कार केला, चरणावर मस्तक ठेवलं. काय द्रौपदीचं शील असेल. द्रौपदीला नावं ठेवताना 10 वेळा विचार करा. द्रौपदीच्या जीवनात एकही दोष नव्हता. अनेक साहित्यिकांनी द्रौपदीवर अन्याय केलाय की दुर्योधन जेव्हा ठेच काढला तेव्हा द्रौपदी म्हणाली, अंधे का पुत्र अंधा. हे द्रौपदी म्हणालेली नाही. हे मी सगळं महाभारत वाचून आपल्याला सांगतोय. हे भीम म्हणालेलं आहे. द्रौपदीचं शील इतकं पवित्र होतं, इतकी चांगली होती ती. ती जर तिथे असती, ती नव्हती. दुर्योधन ठेच काढला नाही का, पडला वगैरे त्या मयसभेमध्ये. ती जर तिथे असती तर तिनं त्याला नोकराकरवी टॉवेल दिला असता, कपडे म्हणजे अंग पुसायला. इतकी सज्जन आहे ती. 2 व्यक्तिमत्व अशी आहेत ज्यांच्यामध्ये दोषच काढता येणार नाहीत. एक विदुर आणि दुसरी द्रौपदी. सगळ्यांच्याच तुम्ही महाभारतात दोष काढू शकता, आणि या दोघांच्यात दोष काढता येणार नाही. म्हणून कृष्ण सांगतात, ताई बंधू नवे दास तुझा. मी तुझा भाऊ नाही ग ताई, मी तुझा भाऊ नाही आहे, मी तुझा दास आहे. नवे नवे त्याच्याही पलीकडे आपलं नातं गेलंय. विश्वाचा चालक मालक आणि पालक जिला हात जोडतो तिचं अंतःकरण किती पवित्र असेल याचा विचार करून ठेवा. द्रौपदी सांगते, सोडा याला. आणि अर्जुन मागे सरकला, कारण अर्जुनाच्या जीवनाचा वीक पॉइंट कोण आहे तर द्रोणाचार्य आहे. पण भीम म्हणला हे कसलं काही नाही. भीम हा दणक्या होता बरं का. ते गुरुजी नाही फिरुजी नाही, चुकीचं आहे, त्याला हाणलाच पाहिजे धरून. सगळ्या महाभारतामध्ये प्रॅक्टिकल पर्सन भीम.
टीट फॉर टॅट, साई से सच्चा रहो, सज्जन से सद्भाव, दुनिया से ऐसा रहो जैसा पडे डाव. तो बुलडोजर घेऊनच फिरायचा. डिप्लोमसी वगैरे असलं भानगडत नाही, धरून हाणणे. तो पंक्तीत गदा घेऊन फिरायचा. काय पाहिजे, गदा घेऊन काय पाहिजे, नको तोही घेऊन ठेवायचा. किंवा तरी महाभारत ऐका, म्हणजे वाचा. आपण जे महाभारत बघितलं ना टीव्हीवर, ते 5-10% पण बघितलेलं नाही आहे. त्यानिमित्तानं महाभारताची ओळख झाली जगाला थोडीशी. चुकीचंही काही दाखवलं त्यांनी, पण ठीक आहे, थोडंसं काही बरोबरही दाखवलंय. पण मूळ महाभारत आपण वाचा. अप्रतिम आहे महाभारत. महाभारतासारखा ग्रंथ नाही असं ज्ञानोबांनी म्हटलंय. जे नसे महाभारती, ज्ञानोबांची ओवी आहे, ते नसे त्रिजगती. दुर्दैवानं महाभारताच्या कथांचं आयोजन होत नाही हो. लोक म्हणतात घरात महाभारत ठेवू नका का, त्यात मारामारी आहे. टीव्ही ठेवलाय अख्खा, त्याच्यापेक्षा वाटोळा आहे त्या टीव्हीत. अहो महाभारतात गीता आहे. तुम्ही महाभारत ठेवू नका म्हणजे गीतेचं मंदिर ठेवू नका म्हटलंय. महाभारतातल्या मंदिर धरलं महाभारताचं, त्यातलं देव गीता आहे. महाभारत ज्याच्या घरात असतं त्याचा नेहमी विजय होतो, असा महाभारतच व्यासाने श्लोक लिहिलेला आहे. भारतम भवने यस्य तस्य हस्तगतो जयः. लोकमान्य टिळकांनी एक मुलाखत दिली आहे. नागपूरला मुलाखत झाली होती. लोकमान्य नायकांनी प्रश्न विचारला की तुमचा रोजचा नियम काय आहे, तुम्ही रोज काय काय करता, नीट ऐका. रोज तुम्ही काय काय करता. ते म्हणले संध्या गायत्री जप करतोच, पण महाभारतातला एक अध्याय वाचल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. म्हणून लोकमान्य होते तोपर्यंत इंग्रजांची टाप नव्हती काही बोलायची. लोकमान्यांचं दृष्टीच वेगळी होती. पुढचं मला काही बोलायचं नाहीये, मला सांगायचं लोकमान्यांची दहाड जी होती ना, ज्यांच्या सिंहाची गर्जना त्यांचं बोलणं, म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, 8 दिवसांनी एकदा केसरी निघायचा ना, 8 दिवस वाचायला पुरायचा. कशात न महाभारत. आणि महाभारताचा सारभूत ग्रंथ आहे गीता रहस्य. त्या गीतेवरती रहस्य लिहिलंय. अप्रतिम आहे ग्रंथ. मी का सांगतोय, समाजाने याचे कथांचं आयोजन केली पाहिजेत. विविध वक्त्यांना बोलव. पुष्कळ आहेत महाभारत सांगण्याचे आमचे चांगले लोक, खूप चांगली चांगली माणसं आहेत, विद्वान लोक आहेत. मूळ महाभारत वाचायचं, कल्पित नको, मृत्युंजय नको. तो लिहिणार आहे, त्याला जो हिरो वाटतो त्याला तो हिरो बनवतो. कर्णाला हिरो बनवले त्यांनी. म्हणे अर्जुनाला घाम फुटला, असं वाक्य त्यात. म्हणलं कधी घाम फुटला, म्हणले मला वाटलं. अरे कर्णाला हरवणारे खूप लोक आहेत. द्रुपद म्हातारा असून सुद्धा कर्णाला पळवून लावलाय ना. आणि वर्णन आहे की कर्ण रथातनं खाली उतरला ट्रॅफिक जाम मुळे, पळून गेला. हे महाभारतातलं सांगतो मी आपल्याला. खूप लोकांनी आणलाय कर्णाला. कर्ण चांगला होता, तो वेगळ्या विषयात चांगला होता, ते व्यासाने लिहिलंय. पण अर्जुनापेक्षा तो पराक्रमी होता असं म्हणू नका. असो, मी वेगळ्या विषयात गेलो. मला सांगायचंय, जर आपल्याला आपली मानसिकता करेक्ट बनवायची असेल, राजकीय दृष्ट्या तरुणांना युक्ती मिळवायची असेल, तर महाभारतासारखा ग्रंथ नाही. भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे हो, रामकथा हा नीतीचा ग्रंथ आहे हो, पण महाभारत हा युक्तीचा ग्रंथ आहे. काय नको तुम्हाला सांगा, नीती नको, युक्ती नको, भक्ती नको, म्हणून तीन ऐका. माझे गुरुजी सांगतात, राम कृष्ण हरी हा जो मंत्र आहे हा ज्ञानोबाने दिलेला मंत्र आहे. मूळ मंत्र कुठला आहे? कलिसंत रोपनिषदात आलेला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा महामंत्र आहे. महामंत्र आहे, त्याचा एक मिनी मंत्र पाहिजे, म्हणून तो रामकृष्ण हरी आहे. मग रामकृष्ण हरी म्हणजे काय? रामाची नीती, कृष्णाची युक्ती आणि हरीची भक्ती, हे जीवन आहे. म्हणून रामकृष्ण हरी. मग कृष्ण ऐकायचं असेल तुम्हाला, भागवतात कृष्ण नाही मिळणार, भागवतात हरी मिळणार आहे. त्याला नाव कृष्ण दिलंय त्यांनी, पण भागवतातला कृष्ण हा भक्ती प्रधान आहे, तत्वज्ञान प्रधान आहे. पण युक्त्या महाभारत. आणि त्यातला महत्वाचा पार्ट आहे भीम. भीम म्हणला मी हाणणार, धरून सोडणार नाही. गेला की हो त्याला ठार मारायला. द्रौपदी म्हणले अहो मारू नका. मी मारणार म्हणले. म्हणले पण ब्राह्मण अवध्य आहे, पण आतताई वध्य आहे.
बंधू ब्रह्मबंधुर्न हंतव्य पण आतताई वदारहण इतक्यात कृष्ण येतात. या दोघांचं भांडण कृष्णापुढे. कृष्णा, अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची? म्हटलं तुमचं म्हणणं काय आहे? द्रौपदी म्हणते ब्राह्मण हा अवध्य आहे. म्हटले बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. द्रौपदी म्हणली मग माझा भाऊच आहे, माझीच बाजू घेणार. भीमा तुझं म्हणणं काय आहे? म्हणले आततायाला धरून हाणला पाहिजे. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. है ना ते कहना क्या चाहते हो, है ना. कृष्ण ही अशी गाठ आहे जी सोडवायला जाल ना ती अजून गुंतत जाते जानव्याच्या गाठीसारखी श्रावणीत. श्रावणीत मंत्रापेक्षा ते सोडवण्यातच वेळ जास्त जातो की नाही. कृष्ण ही अशी गाठ आहे. माझे गुरुजी सांगतात कृष्ण हे असं रसायन आहे, कळता कळत नाही हो. कृष्णाचं काही सरळ नाही. नाव तरी सरळ आहे का बोला? गोल. कृष्णाचं नाव कसं गोल गोल गोल. उभा सुद्धा सरळ राहत नाही. राम आमचा बघा कसा आहे की नाही, असा धनुष्य असं किंवा बाण, हा पाय असे देहुडा चरणी, असं म्हणजे देहुडा चरण, परत असा अंग वक्र धरी वरी पावा. वामन पंडित सांगतात काय अहो तत्वज्ञानचं त्यांनी इतकं कॉम्प्लिकेटेड सांगितलंय. अजून लोक भांडत असले त्याच्या सांगण्याबद्दल. गीता आजही लोक विद्वान लोक भांडतायत 5000 वर्ष झाली तरी. काही लोक म्हणतात द्विता हे द्वैतपर आहे, कारण त्यात नमे भक्तो, भक्तासारखं मला कोणी प्रिय नाही असं लिहिलंय, त्यामुळे द्वैतपर आहे. ते म्हणले नाही नाही अद्वैतपर आहे. आणि विशेष म्हणजे गीतेत अद्वैत हा शब्द नाहीये. कोणी म्हणतात ज्ञानपर आहे, कोणी म्हणतात मोक्षपर आहे. कालच आपण वर्णन झालं कर्मपर आहे. प्रत्येकाचं काही ना काही वर्णन आहे. म्हणून कृष्ण समजून घ्यायचा प्रयत्नच करू नका म्हणले. एकाने छान सांगितलं, कृष्णाचं वाक्य आहे, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, जस्ट लव्ह मी. मला समजून घ्यायचा प्रयत्न करू नका. बुद्धीने तुम्हाला कृष्ण समजला असं होणारच नाही कधी. तुम्ही कृष्णरूप झालात तरच होणार आहे. मग वेगळं झोपेसारखं आहे. गाढ झोप लागली कसं कळतं सांगा बरं? जाग आल्यावरच सांगतो झोप लागली ना, छान झोप झाली म्हणले. पुन्हा यांचं प्रवचन कुठं असेल तर सांगा. म्हणून तुकोबांनी सांगितलं कृष्ण ही गाठ अशी आहे, नकळे कानोबाचे कोडे. गवळण आहेत. आपण सगळे रसिक लोक ऐकणारे आहात म्हणून म्हणतो. ही वाजवणारी मंडळी पण छान आहे, आपण ऐकली अनेकांकडून. पण तरी पुन्हा केव्हा तरी म्हणतो मी, कधी म्हणतो कधी नाही म्हणत, पण आज म्हणूया. तुकोबांचा अभंग आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत, इतकं विश्वाल असणारा प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तो हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. कृष्ण ही कळणारी गोष्ट नाहीये. मग काय, फक्त फॉलो करा त्याला बस, काही करू नका. तो म्हणेल ते ऐकणे बस. म्हणून काय म्हणाले तुकोबा, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, तो हा बालक नंदा घरी, तो हा बालक नंदा घरी. नवल 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 केवढे केवढे नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे. नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे
पृथ्वी जाने तृप्त केली, पृथ्वी जाने तृप्त केली, त्यास यशोदा जेवू घाली, त्यास यशोदा घास घाली. त्यास यशोदा जेवू घाली, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती. हा हा विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती. विश्वाला व्यापणारा, विश्वापेक्षा विशाल, त्यासी गवळणी कडिये घेती, त्यासी गवळणी. गवळणी मोठ्या का भगवंत मोठा? भक्त मोठा सगळ्यात म्हणाले. त्यासी गवळणी कडिये घेती, त्यासी गवळणी कडिये घेती, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी नटधारी नटधारी. तुका म्हणे नटधारी, नटधारी 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 नटधारी. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. चौघां करता टाळ्या वाजवाय.
तुका म्हणे नटधारी भोग भोगुन ब्रह्मचारी नवल केवढे केवढे नवल केवढे नकळे कान्हो बाचे कोडे नकळे कान्हो बाचे कोडे नवल केवढे नवल केवढे त्या कृष्णावर प्रेम कसं करावं हे सांगणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ आहे. द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी तुझं म्हणणं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की ब्राह्मण हा अवध्य असतो, पण त्याबरोबर तो जर वाईट वागणारा असेल तर तो वध्यही असतो. म्हणजे याचं कसं याला मग आता याचा मध्ये कसा काढायचा? फार मारायचा पण नाही, मारायचा पण, हे दोन्ही कसं शक्य आहे? शक्य आहे म्हणले. शस्त्रांनीच मारावं लागतं असं नाही काही. अशस्त्रम वध उच्यते आज्ञा भंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम पृथक शय्याच नारीणाम अशस्त्रम वध उच्यते. तो सोपं तिला त्या व्यक्तीला ठार करण्यात. सज्जन जर असेल, तो विप्र असेल ना, म्हणजे विद्वान असेल, शहाणा असेल, शहाण्या माणसाचा अपमान केला की त्याला ठार मारल्यासारखं आहे. याचा अपमान कसा करायचा? त्याच्या इथे आपण ज्याला आज पिनल ग्लँड म्हणतो, आज मोकळी आहे ती कॅप्सूल सारखी आपली बरं का सगळ्यांचीच, पण 5000 वर्षापूर्वी त्यामध्ये पुढं काय घडेल ह्याचा अंदाज करण्याची ग्रंथी होती. आपल्या शरीरात खूप ग्रंथी आहेत. ग्रंथी म्हणजेच आपलं शरीर आहे. बोलताना लाळ सुटते, ग्रंथी आहे नाही काय. थायरॉइड अमकत तमकत असतातच ग्रंथी. पोटात ग्रंथी, पुष्कळ ठिकाणी ग्रंथी आहे. तर तिथे जी पिनल ग्लँड, आजच्या भाषेत बोलतोय मी, इथे मस्तकमणी होता, तो काढून घ्या त्याचा, तो चमकायचा. अश्वत्थामाला कळायचं. खूप ज्ञान होतं बरं का अश्वत्थामा. आणि आत्ता तो अश्वत्थामा आहे. लगेच अगदी आपण तो अजून त्याची जखम बरी झाली नाही, तो तेल मागत फिरतो. मलाही असं वाटत होतं, पण माझे गुरुजी म्हणले कुठलं सांगतो तू, वाच महाभारत. कोरोना काळात मी वाचून काढले सगळे श्लोक. त्याला फक्त 2500 वर्ष शाप आहे. 2500 वर्ष तुझी जखम बरी होणार नाही असा कृष्णाचा त्याचा शाप आहे. म्हणजे ती बरी झालेली आहे आता, तो आता व्यवस्थित आहे. तो आता काय करतोय, का दिसत नाही? तो कशाला काय शेवपुरी खायला येणार आहे का इकडे चौपाटीला? अहो तो ध्यान करतोय. त्याला पुढच्या याच्यामध्ये, पुढच्या द्वापर युगामध्ये त्याला व्यास व्हायचंय. व्यासांचं चरित्र त्याला इतकं आवडलंय की तो व्यास होण्याकरता आता तप करतोय. आपल्याला एखादं चरित्र आवडलं की आपण तसं व्हावं असं वाटतं की नाही? आपल्या आदरणीय पंतप्रधान असं काय मस्त आहे, आपल्याला व्हायला मिळालं तर असं वाटून जातं की नाही? काहीतरी कळतं आपल्याला. अवघड आहे. आपल्याला बेसिनवर भांडी घासायला सांगितली, 2 कपाचे आपण 4 करून ठेवलेत, कसलं जमणार आपल्याला हे? पण कधीतरी आपल्याला असं वाटून जातं की आपण हे करूया. तसं व्यासांचं चरित्र त्याला इतकं आवडलंय म्हणून तो आत्ता अश्वत्थामा व्यास होणार आहे पुढच्या द्वापर युगामध्ये, असं महाभारतातच वर्णन आहे. म्हणून तो तपाला बसलाय. कुठं आहे तो? हिमालयात कुठेतरी आहे असं म्हणतात. मला तो दिसलेला नाही. माणसं श्रद्धेने सांगत असतात नर्मदा किनारी असतो, तेल मागत फिरतो. अहो तो काय सांगणार आहे होय? आयडेंटिटी, आधार कार्ड आत्ताच बनवले मी अश्वत्थामा. असं कसं शक्य आहे? आपण म्हणून हे व्यासांच्या ग्रंथावर आधारित आपलं ज्ञान पाहिजे. कोणीतरी काहीतरी बोलतं आणि ऐकतं, त्याच्यावरती आपण आपल्या संकल्पना अवलंबून ठेवू नये, कारण त्या ढिसाळ असतात, त्याच्यावर आपणही कोसळू शकतो तशा काही कल्पना बनवल्या तर त्या अश्वत्थाम्याचा तो मस्तकमणी, आपण जसे फणसातला शेवटचा उरलेला गरा काढतो की नाही, हे काही उरू देत नाही, तसा तो शेवटचा असा तो त्याचा मणी कुंत नावाच्या म्हणजे शस्त्राने म्हणजे खंजीर त्याने असा असा कडून काढून टाकला आणि ती जखम झाली. कृष्णाने सांगितलं काय वागतोयस रे तू? अहो जाताना त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावर असं वर्णन आहे. कारण पांडवांचा निर्वंश करणार म्हणला, पण अर्जुनानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि व्यास मध्ये पडले. मला ही कथा रंगवायची नाहीये. आणि या बाळाचा जन्म व्हायला अवघड झालं, कारण इन्फेक्शन झालंय बाळाला पोटात. ज्याच्या नावाने ते ब्रह्मास्त्र सोडलं होतं ना त्याला आतमध्ये इन्फेक्ट झाला तो. शेवटी कृष्णाने बाळंतपण केलं असं भागवतात वर्णन आहे.
आणि महाभारतात अजून सविस्तर वर्णन महाभारतात आहे. हे दोन्ही ग्रंथ मी एकत्र करून सांगतो मी तुम्हाला. महाभारतात तर वर्णन आहे की सुईणींना बाहेर पाठवलं कृष्णाने, सगळ्या सुईणींनी बाहेर जा, आणि कृष्णाने स्वतः उत्तरेचं बाळणपण केलं. काय कृष्ण असतील हो, सगळं माहिती आहे. कारण त्याच्या सख्या बहिणीच्या सुनेचा मुलगा आहे तो, म्हणजे आता होणार आहे तो परीक्षित. आणि इथे वर्णन असं आहे की कृष्णाने म्हणजे विष्णूने छोटंसं अंगठ्या एवढं छोटंसं रूप घेतलं आणि त्या बाळाचं ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं. म्हणजे त्यातला दैवी विभाग इथे आहे आणि प्रॅक्टिकल महाभारतात आहे, असा विचार करा. मध्य काढायचं काहीतरी, कारण कथानकं अशी अशी असतात. थोडं काही वेळा असं इथं असं लिहिलेलं असतं, त्या पुराणात थोडं तसं लिहिलेलं असतं. मग त्याचं मध्यच खरं काय असं भांडत बसायचं नाही, आपल्याला पुढं जायचं आहे ना. आणि यानंतर या बाळाचा जन्म झाला. एका भाष्यकाराने तर असं लिहिलंय, महाभारत युद्ध संपलं, दुर्योधन मरून गेला, अश्वत्थाम्याला शाप झाला, तो निघून गेला, उत्तरेला मूलबाळ झालं, ते जे बाळ झालं ते मृत जन्माला आलं म्हणे. मग त्याला मांडीवर घेतलं आणि कृष्णाने आपलं सगळं पुण्य त्याला लावलं. पहिलं वाक्य तो बोलला, मी जर आयुष्यामध्ये कडकडीत ब्रह्मचर्य पाळलं असेल तर हे बाळ जिवंत होवं. आणि ते जिवंत झालं म्हणून नकळे कान्होबाचे कोडे. आणि थोडंसं इन्फेक्शन राहिलं होतं. मी आयुष्यात कधीही खोटं बोललो नसेन तर ते बाळ उत्तम राहावं. विनोदच आहेत की नाही दोन्ही. कुणाशी खरं बोललाय तेव्हा त्यांच्याशी खोटं बोलायचं आहे. कधीतरी खरं बोललाय का? लहानपणापासून अगदी मी माखन खाल्लं नाही इथपासून जे खोटं बोलायला सुरुवात झाली ते अश्वत्थामा मेला. आपणही खोटं बोल, धर्मालाही खोटं बोलायला लावलंय. हो म्हण हो म्हण हो म्हण असं. मला तर ते सगळं सोडत बसायचं नाही आहे. म्हणून कृष्णचरित्र अप्रतिम आहेत. कृष्ण नीतीच वेगळ्या प्रकारची आहे. असो. आणि या बाळाचा जन्म झाला, तो परीक्षिती आहे. यानंतर भेटायला आलेत सर्वप्रथम कुंती मातेला. कुंतीला भेटायला आले. फार सुंदर वर्णन आहे. कुंतीला जेव्हा भेटायला येतात तेव्हा कुंती नमस्कार करते. कुंतीनं सांगितलं, बाबा रे कृष्णा, मला काहीतरी पाहिजे, देशील ना? खूप सुंदर स्तुती केली आहे. कुंती उवाच, 100पेक्षा जास्त स्तुत्या भागवतात आलेल्या आहेत. कुंती म्हणाली, नमस्ये पुरुषं त्वाद्यम ईश्वरं प्रकृते परम अलक्ष्यम सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. यथा ऋषिकेशन खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वयैव नाथेन मुहुर विपद्गणात. देवा, मला देणार असशील तर एक महत्वाची गोष्ट दे, मला भरपूर दुःख दे. कुंती काय म्हणतीये? आयुष्यभर दुःखात गेले. जन्म झाल्या झाल्या वसुदेवांनी, या शूरसेनानी वसुदेवाची सख्खी बहीण आहे, कुंतभोज राजाला देऊन टाकलंय. म्हणून कुंतभोज राजाची मुलगी म्हणून कुंती नाव पडलं. मूळ तिचं नाव आहे पृथा. यानंतर पंडूशी लग्न झाल्यावर एक 5-7 वर्ष चांगली गेली. आणि त्यानंतर हिमालयात गेल्याबरोबर पंडूला शाप मिळालाय. फक्त दुःख दुःख आणि दुःख. त्यानंतर वेगळ्या पद्धतीनं 5 पांडवांचे जन्म झालेत. त्यानंतर पंडू राजा माद्रीच्या मोहात पडला आणि प्राण गेले त्याचे. या लहान मुलांना कसं सांभाळू? 5 मुलं आहेत. यांना नाग खाईल का, यांना साप खाईल का, यांना वाघ खाईल का, सतत भीती. या अवस्थेत ऋषीमुनींनी रक्षण केलं. म्हणून पोहोचवलं कुंतीला. ते महाभारतामध्ये वर्णन आहे की आणून पोहोचवलं. भीष्म आणि विदुर सीमेवर न्यायला आले होते. सीमेच्या आतमध्येही ऋषीमुनी आली नाही आहेत, मंडळी आली नाही आहेत.
या 5 मुलांना आणि कुंतीला घेऊन घरामध्ये गेले. आता वाटलं आता सुखाचे दिवस येतील, निदान 2 घास खायला मिळतील. पण त्यातही या 5 पांडवांना ठार मारण्याकरता दुर्योधन रोज कारस्थानावर असतो. रोज फक्त दुःख. वर्णन केलंय सुद्धा तिन्ही कुंतीनी कृष्ण भेटल्यावर. कृष्ण तिला भेटलाय तो द्रौपदीच्या लग्नानंतर भेटलाय. सख्या भावाचा मुलगा कृष्ण आहे, वसुदेवाचा मुलगा. आणि सांगितलं एखादी हरणी, केशवा, एखादी हरणी जशी 5 आपल्या शावकांना सिंहाच्या, वाघाच्या, कोल्याच्या जबड्यातून वाचवीत 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 प्रवास करते, तशी माझी अवस्था झाली आहे. या 5 पांडवांना हाताशी धर. आणि इथून पांडवांच्या जीवनामध्ये कृष्णाची एंट्री आहे. तरी सुद्धा दुःखच. राज्य मिळालं, इंद्रप्रस्थाचं राज्य निर्माण केलं, पण द्यूत खेळायला लावलं त्या शकुनीनी. आणि पुन्हा पांडवांना वनवास, पुन्हा कुंती दुःखातच राहिली ती घरी. पण विचार सतत मुलांचाच ना. फक्त दुःखात जीवन गेलंय. देवा, आता अजून उरलेल्या जीवनात दुःख सोडून काही देऊ नको. कृष्ण म्हणाले, आत्या उपरोधिकपणानं बोलतीयस का मला? नाही कृष्णा. विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. कृष्णा, जीवनाचं सार माझ्या लक्षात आलेलं आहे. जेव्हा संकट येतं तेव्हा तुझी तळमळीने आठवणी येते. मला संकटाकरता संकट नकोय, तुझं स्मरण व्हावं याकरता संकटात मला ठेव. मला तीव्रतेनं तुझी आठवण व्हावी असं माझं जीवन असू दे. कारण खरी विपदा ती आहे की भगवंत विस्मरणम विपदा. खरं संकट कशाला म्हटलंय शास्त्राने? देवाला विसरतो हे सगळ्यात मोठं संकट आहे. तुकोबांनी काय मागितलंय? हे चिदान दे गा देवा, तुझा विसर नवा. विश्वनिर्मात्याला, ईश्वराला, परमेश्वराला तळमळीने आठवण्याकरता दुःख मागितलंय. भगवान म्हणाले, कुंती आत्या, मी तुझं दुःखही संपवतो आणि सुखही संपवतो. आणि तिला साक्षात्कार करवून दिला. यानंतर भेटायला आलेत ते आजोबांना, भीष्मांना. शरपंजरी पडलेले. कार्तिकात युद्ध सुरू झालं होतं अमावस्येच्या दरम्यान. कार्तिक झाला, मार्गशीर्ष झाला, पौष झाला. पण सुरुवात झाल्यावर 10 दिवसांनी भीष्म पडलेत. आणि पुढं माघ रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी देह ठेवलाय त्यांनी. इतके दिवस ते शरपंजरी पडलेत. म्हणजे बाणामध्ये सगळ्या अंगातनं बाण गेले, टोक घालीन पिसवरती असे. फक्त कडकडीत ब्रह्मचर्याचा परिणाम, पस झालेला नव्हता, कुठलं इन्फेक्शन झालेलं नव्हतं शरीरामध्ये. आणि निष्ठेचा परिणाम, इतक्या वेदना असून सुद्धा त्या वेदनांपासून स्वतःला बाजूला काढू शकत होते. तिथे येऊन उभे राहिलेत. कोण कोण आले त्याचं वर्णन भागवतात केलंय की भीष्मांच्या भोवती कोण बसले होते गेले अनेक दिवस. त्यात परशुराम होते. परशुराम हे गुरुजी आहेत त्यांचे. एक वेळ दोघांनी युद्ध केलंय कडकडून त्या आंबेच्या प्रकरणात. भीष्माने पण युद्ध केलं, परशुरामांना माघार घ्यावी लागली होती. मरणात साथ देणं म्हणतात ना, त्याच्या भोवती बसले होते. त्यांनी यादी दिली कोण कोण होते. पर्वतो नारदो धौम्यो भगवान बादरायणः बृहदश्वो भरद्वाज सशिष्यो रेणुकासुतः म्हणजे परशुराम, वसिष्ठ इंद्र प्रमदः अत्रितो अत्रितः गृत्समदो असिता कक्षिवान गौतमो त्रिश्च कौशिकोथ सुदर्शनः. हे भीष्मांच्या भोवतीचे ऋषी आहेत. आणि सगळे उपनिषद म्हणतायत. खूप गर्दी आहे. आणि भीष्म श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद. या प्रसंगाला आठवून ठेवावं, कारण इतके बाण अंगात नसले तरी 2-4 सुया असतात. काही सुई नसली तरी सुद्धा खूप अंगामध्ये वेदना असतात जेव्हा मरण येतं तेव्हा. त्यावेळेला भगवंताचं कसं स्मरण करावं याचं प्रॅक्टिकल म्हणजे भीष्म आपल्या डोळ्यासमोर आहे. शांतपणाने विचार करावा. मी ती पण तयारी करून ठेवली पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, वृद्धपणाची तयारी करताना तुम्ही मग थोडी पुढची पण करा ना. जेव्हा मला मरण येईल, हा देह टाकायची वेळ येईल, त्यावेळेला हे काही नसणार आहे. तेव्हा माझी आतली धारणा कशी असावी भीष्म शिकवतात. आणि त्याकरता प्रॅक्टिस रोज करावं लागतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुराक ठरवून टाका ही गोष्ट. भागवत नुसतं सांगायचं नाही, ऐकायचं नाही. अत्यंत सुखाचा तीव्र क्षण असतो किंवा अत्यंत दुःखाचा क्षण असतो, त्या दोन्ही वेळेला भगवंताचं स्मरण करायचं प्रॅक्टिस ठेवा. हाक मारावी त्याला वाणी, रामराया. दोन्ही वेळेला छान गरम 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 पहिला नाश्त्याचा घास घेताना सुद्धा, आणि ते ब्लड काढायला डॉक्टर येतात ते काढतात तेव्हा सुद्धा. पण त्यांच्या कानाशी नाही ओरडायचं, आतल्या आत. हे करायला नको का हो? कधी होणार? अशी जादूची कांडी कुठला महाराज असं कधी होत नसतं, लक्षात घ्याल. जर असं असतं तर कशाला या लोकांनी कुणाला स्वतः साधना केली असते. असा कुणी महाराज जगात नाही आहे, हे लक्षात ठेवाल. वाक्य कुणी ज्यानं त्यानं प्रॅक्टिस करावं या सांगण्याकरताच हे सगळे संत आहेत. हा, गोंदवलेकर महाराजांनी सांगितले, मला 2 विद्या आहेत. मला माझ्या भक्ताचा मृत्यू कळतो, आणि दुसरं म्हणजे मी तो मृत्यू साधतो, त्याच्या डोक्याशी जाऊन बसतो. म्हणजे असे देहरूपानं दिसणार नाहीत ते, पण आपल्याजवळ काहीतरी पॉवर येऊन बसली एवढं निश्चित कळतं. पण आपलं आपल्यालाच सगळं सहन करायचं असतं. त्याची प्रॅक्टिस चांगली तब्येत असतानाच करून ठेवावी लागते. याकरता भीष्मांचा हे प्रकरण खूप महत्वाचं. आणि चरणाजवळ उभे राहिलेत आणि पायाला हात लावला. अशी पावलं कशी असतील ती भीष्मांची पावलं. पावलानं हात लावल्यावर वेदना झाल्यावर नुसता शरीराला असा धक्का लागला तर सगळे बाण एकदम टोचायला लागतात. कसं तरी प्रयत्नपूर्वक काढलेलं असतं आपल्या स्वतःला त्यातनं. त्याने डोळे मिटून सांगितलं, नको रे नको रे, नका मला नमस्कार करू. तुम्ही नमस्कार करू नका मला. आता नमस्कारामध्ये मला वेदना होत आहेत रे. कोण कोण आहे ते? कृष्णाने हाक मारली, देवव्रता मी केशव. कृष्ण आले. इतका आनंद झाला, डोळ्याच्या पापण्या उघडल्या. हात उचलता येत नाही येतो. कल्पना करा, 57 दिवस, किती दिवस मोजा. कार्तिक दशमीला साधारण पडलेत, त्यानंतर माघ अष्टमीपर्यंत, मी त्याच्या अधिक 4-5 दिवस. कारण 2 पर्व आहेत महाभारतात, शांती आणि अनुशासन. हात उचलता येत नव्हता. सांगितलं, बाबा रे कृष्णा, एक काम कर, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे मला माहिती आहे. हे अर्जुनाला उगाचच वाटतंय त्याच्यावर जास्त प्रेम आहे. अर्जुनाकडं असं, अर्जुन उजव्या बाजूला उभा होता. अर्जुनावर तुझं प्रेम नाही आहे भीष्म सांगतात, तुझं प्रेम माझ्यावर आहे. का? म्हणून तू त्यांच्या बाजूला लढलास की नाही, मला रोज समोरून दर्शन देता यावं म्हणून. अर्जुनाकडे तुझी पाठ होती, माझ्याकडे तुझं दर्शन होतं. काय निष्ठा असावी हो. भीष्मांना ठार मारायची आयडिया कुणाची बोला. मरायची वेळ आली ना तरी सुद्धा राहते, त्याला निष्ठा म्हणतात. आपल्या निष्ठा लगेच बदलतात जरा कमी जास्त दुःख झालं की. काही झालं तरी असाच विचार करावा की माझ्या गुरुचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे. मी समजा समर्थांचा अनुग्रहित आहे, मला असंच वाटावं कल्याण उद्धवापेक्षा, सगळ्या महान लोकांपेक्षा समर्थांचं प्रेम मकरंद बुवावर आहे, असंच वाटावं. आपण म्हणाल, बुवा काय अहंकार आहे का तुमचा? हा, कल्याण कुठे, उद्धव कुठे, समर्थांची प्रत्यक्ष सेवा केलेले लोक कुठे, तुम्ही काय चिलटासारखी तरी योग्यता आहे का तुमची? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण माझा पुढचा
लॉजिक ऐकून घ्या, मग तुम्हाला पटेल. हे प्रत्येकाने आपापल्या गुरुचा विचार करा. मी माझ्या गुरुबद्दल बोलतो. माझ्या गुरुचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. कारण काय, मला सांगा, आईला बरीच मुलं असतात. कुणी डॉक्टर असतो, कुणी इंजिनियर असतो, कुणी प्रोफेसर असतो, कुणी अमुक असतो. आणि एखाद्या तोंडातनं लाळ गळणारा वेडा असा असा पोलिओ झालेला घरात असतो. मला खरं सांगा, सगळ्यात जास्त प्रेम आईचं. आईला काळजी कुणाची असते बोला? आईला त्या डॉक्टर मुलाची काळजी नाही, तो त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे. आईला त्या प्रोफेसरची काळजी नाही, आईला त्या इंजिनियरची काळजी नाही, आईला त्या वेड्या बिंद्र्याची काळजी. हो, याचं कसं होईल माझ्यानंतर? गुरुचा स्वतःला सगळ्यात बावळट शिष्य माना, म्हणजे गुरुला तुमची काळजी वाटायला लागते. समस्या अशी होते, आपण स्वतःला शहाणे समजतो म्हणून त्यांना नाही काळजी करावी वाटत. भीष्म सांगतात, खरं सांग कृष्णा, खरं सांग. तुझी प्रतिज्ञा होती की मी शस्त्र धारण करणार नाही, आणि माझी प्रतिज्ञा होती मी कृष्णाला शस्त्र धारण करायला लावीन. स्वतःची प्रतिज्ञा खोटी केलीस ना. प्रबल प्रेम के पाले पडकरस, प्रभु का नियम बदलते देखा. प्रबल प्रेम के पाले पडकर, प्रभु का नियम बदलते देखा. अपना मान भले टल जाए, अपना मान भले टल जाए, भक्त का मान बढ़ाते देखा. डोळ्यातनं पाणी वाहत या अवस्थेत भीष्मांच्या. काय निष्ठा आहे होई. मला असं वाटतं एक 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 बगीचा जर नीट करायला घेतला त्यातच आपलं आयुष्य 7 दिवस जातील. कधी भागवत पूर्ण होणार? आणि यानंतर कृष्णाने विनंती केली, तुमच्या आयुष्यभराच्या अनुभवाचा उपयोग धर्मराजाला होऊ द्या, त्याला काही मार्गदर्शन करा. ते म्हणले, बोलवत नाहीये, बोलवत नाही. कृष्णाने त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि सांगितलं, उद्या सकाळी तुम्ही बोलाल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आत्ता 20-22 वर्षाचा मुलगा कसा बोलला असेल, खंड 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 श्लोक म्हणायला सुरुवात केली. आणि यातून 2 पर्व जन्माला आली आहेत, ती महाभारतात आहेत. एक शांती पर्व आणि एक अनुशासन पर्व. अनेकांनी म्हटलंय, विनोबांसारख्यांनी म्हटलंय, व्यासानी काही लिहिलं नसतं, फक्त शांती आणि अनुशासन पर्व लिहिली असती तरी व्यास तेवढेच मोठे वाटले असते जेवढे आज वाटत आहेत. इतकी मोठी आहेत. 130 राज्य व्यवस्था कशी चालवावी या अध्यायात 130 अध्याय आहेत. सुंदर आहे हे सगळं. पण आता इथे प्रश्न विचारला, भागवत हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे ना. कृष्णाने प्रश्न विचारला, देवव्रता खूप कष्टालास, नियमाने वागलास, स्वतःचं जीवन स्वतः करता नाही समाजाकरताच अर्पण केलं, स्वतः करता काही नाही भीष्मांचं जीवन, काय पाहिजे? काही नाही म्हणाले, एकच कर, अष्टमीपर्यंत इथेच उभा राहा पायाजवळ, चरणाजवळ उभाला का? माझा प्राण जाताना तू समोर पाहिजेच. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागली से गोडी, जे जीवेन सोडी ऐसे झाले. राशील ना पायाजवळ उभा माझ्या? कारण पायाजवळ उभा असलेला जो आहे ना, तो झोपलेल्या माणसाला बरोबर समोर दिसतो. काय भीष्मांची ताकद आहे! त्रैलोक्य नायक परमात्म्याला चरणाजवळ उभा केलाय हो. आणि प्राण त्यांचे गेले नाहीत ना. तस्य प्राणा उत्क्रामंती सएव प्रविलीयन्ते म्हटलंय. त्याच्याकडे पाहत पाहत आणि इथे सुंदर स्तोत्र भीष्मांच्या मुखातून बाहेर पडलंय, ते म्हणजे विष्णू सहस्रनाम. रोज म्हणावं. विष्णू सहस्रनामाने आपलं जीवनही सुधारतं आणि आपलं मरणही सुधारतं, दोन्ही सुधारतं. रोज म्हणावं, आयुष्यभर म्हणावं. एकादशी असेल तर 11-12 वेळा म्हणावं. अजून पोटेन्सी वाढवायची, प्रत्येक श्लोकानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय लावून म्हणावं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत भूतप्रद्भाव भूतात्मा भूतभावना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भूतात्मा परमात्माच्या मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षरैव च. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. योगो योग विधान नेता. असं म्हणजे संपुट लावून म्हणावं. पोटेन्सी वाढते. आणि कुणाला सांगू नये मी म्हणतो, हे सगळ्यात अवघड आहे. त्यानंतर भीष्मानी देह ठेवला. यानंतर कृष्ण
निघालेत. बाळाचा जन्म झालाय. या बाळाचा जन्म कृष्ण कृपेनं झालाय. जन्माला आल्यावर तो असा 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 त्याची मान स्थिर राहत नव्हती. कृष्णांच्या मांडीवर दिल्याबरोबर एकदम मान स्थिर राहिली. का? पोटात असताना माझं रक्षण करणारा हाच, म्हणून याचं नाव पडलंय परीक्षिती. माझी परीक्षा करणारा म्हणून देवाने नाव ठेवलं त्याचं परीक्षिती. भागवताच्या श्रोत्यावर किती प्रेम करतात. भागवत ऐकण्याकरता त्याचं रक्षण केलंय. मुख्य काय? यानं केलेल्या पराक्रमातला सगळ्यात मोठा पराक्रम भागवत ऐकला हा मोठा पराक्रम आहे सगळ्यात. कारण मोक्ष नावाचा पुरुषार्थ साधलाय त्याने. त्यानंतर इतकं कृष्ण आपल्यावर प्रेम करतात हो. त्याच्यावर नव्हे, भागवताच्या प्रत्येक श्रोत्यावर. भागवत ऐकलं तर प्रेम करतात, नाही तर ठीक आहे, चाललंय ते चाललंय, तुमच्या प्रारब्धाने म्हणाले होईल ते होईल. थोडं नाम गाऊया आणि आता परीक्षितीचं चरित्र पाहूया. आणि आता 6 वाजलेच, थांबूया का? गोपाल कृष्ण. चहा तयार आहे त्यामुळे काही काळजीचं कारण नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघु.